नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आपला जो पाठ आहे निवडणूक प्रक्रिया चालू आहे. यापूर्वी आपण याचे 2 पिरियड्स पाहिलेले आहेत. आज आपण तिसरा पिरियड सुरू करत आहोत. तर कालच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की आचारसंहिता म्हणजे काय, हा आपण शेवटचा मुद्दा पाहिला होता आणि त्यानंतर आपण थांबलो. आज आपण तिथून पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे महत्त्वाचा, ते म्हणजे मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. आता आपला भारत देश जो आहे, आपल्या देशाचा विस्तार खूप मोठा आहे. त्याचप्रमाणे प्रचंड असणारी मतदार संख्या सुद्धा आहे आणि असा हा विशाल भूभाग असणारा आपला देश आणि प्रचंड असणारी मतदार संख्या, या गोष्टी असताना आपल्या देशामध्ये निवडणुका शांततेमध्ये पार पाडणं हे निवडणूक आयोगासमोरचं एक मोठं चॅलेंज आहे, आव्हान आहे. तर या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा आपला निवडणूक आयोग कसा काम करतो, तर त्यासाठी निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो, चॅलेंज स्वीकारावा लागतो. उदाहरणार्थ आपण काही पाहणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण किंवा पहिलं आव्हान जे आहे ते म्हणजे आर्थिक गैरव्यवहाराचं आहे. निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची एक मर्यादा असते. त्या मर्यादेमध्ये त्याला खर्च करावा लागतो. काही रक्कम ठरवलेली असते, परंतु या ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जे उमेदवार असतात त्यापेक्षा कितीतरी पट जास्त खर्च ते उमेदवार करण्याची शक्यता करतात सुद्धा. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या ते योजत असतात. तर अशा प्रकारे हा जो काही गैरव्यवहार होत असतो, हा गैरव्यवहार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात. पैशाचे आर्थिक जे व्यवहार आहेत त्याच्यावर नियंत्रण आणले जातात. कॅश किती प्रमाणात वाहून न्यायची एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याच्या मर्यादा असतात. उमेदवाराला दररोज आपल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. तर अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना करून या गैरव्यवहारावर मात करण्याचा प्रयत्न किंवा त्याला अंकुश लावण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करत असतो. म्हणजे हे सगळं कायद्याच्या चौकटीत राहून करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. आज आपण पाहतो की अनेक असे राजकीय नेते असतात ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. आता त्यांना रोखता येत नाही, कारण कायद्याने जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार समजता येत नाही. मग इथल्या बऱ्याच लोकांवर गुन्हे कोर्टामध्ये खटले चालू असतात, त्यामधून अजून ते सिद्ध झालेले नसतात गुन्हे, त्यामुळे त्यांना निवडणुकीला रोखता येत नाही. तर अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राजकीय पक्षाने तिकीट द्यायला नाही पाहिजे, त्यांना आपले उमेदवार नाही करायला पाहिजे. परंतु असं असताना सुद्धा काही राजकीय पक्ष त्यांना आपली उमेदवारी देतात आणि ते विशेष गोष्ट म्हणजे अशी की ते निवडून सुद्धा येतात. तर यामुळं राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होताच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला ज्या निवडणुका मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये घ्यायच्या असतात त्यामध्ये अडचणी येतात. तर ही दुसरी समस्या आहे किंवा एक दुसरं आव्हान आहे की हे राजकारणाचं गुन्हेगारीकरण कसं थांबवावं, आव्हान आहे निवडणूक आयोगाकडचं. त्यानंतर तिसरं मोठं आव्हान आहे ते म्हणजे राजकीय हिंसा. तर निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुका संपल्यानंतर सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा होताना आपल्याला दिसते. हे सुद्धा एक मोठं आव्हान आपल्या या निवडणूक आयोगासमोर आहे. तर निवडणुकी दरम्यान होणाऱ्या हिंसा ह्याचं प्रमाण आजकाल वाढत आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या रॅली असतात, ते एकमेकाच्या समोर येतात, दगडफेक, जाळपोळ अशा काही प्रकार घटना घडतात. बऱ्याच ठिकाणी एखादं बूथ जे असतं मतदान केंद्र ते ताब्यात घेणे, शस्त्राच्या बळावर बॉम्बफेक वगैरे असे काही प्रकार घडून येतात. तर ही हिंसा जी आहे निवडणुकीच्या दरम्यान होणारी, ती हिंसा रोखण्यासाठी खरं तर जे राजकीय पक्ष आहेत, निवडणूक आयोग तर आपल्या परीने ते रोखण्याचा प्रयत्न करतच असतो. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला असतो. सेरबेग वगैरे केंद्रीय पोलीस बलाचे जवान सुद्धा असतात, राज्य राखीव दलाचे जवान असतात, पोलीस असतात. तर त्या ठिकाणी विशिष्ट असा जास्तीचा फौजफाटा
तिथं लावलेला असतो, जेणेकरून तिथे हिंसा होणार नाही, संवेदनशील केंद्रांवर. तर ही हिंसा रोखणं हे फक्त एकट्या आयोगाचं काम नाही, तर यामध्ये जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. तर असे पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला या राजकीय पक्षांनी मदत केली पाहिजे, ही आवश्यक आहे. तर जेव्हा असे राजकीय पक्ष मदत करतील तेव्हा या राजकीय म्हणजे निवडणुकीदरम्यान होणारी जी हिंसा आहे तिचं प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे एकाच कुटुंबाचं वर्चस्व. आता याची उदाहरणं आपल्याकडे खूप आहेत, मी कुणाचं नाव घेऊन उदाहरण देणार नाही, परंतु अगदी गाव पातळी देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत राजकारणामध्ये देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील असे जे राजकारणामध्ये कुटुंब आहे, मग काही देश पातळीवर आहेत, राष्ट्रीय पातळीवर, काही जिल्हा पातळीवर असतात. त्या जिल्ह्यामध्ये एकाच नेत्याचं पुढाऱ्याचं वर्चस्व असतं. त्याच्या घरातल्या कुटुंबातले सगळे सदस्य म्हणजे एक वडील खासदार असतात, आई आमदार असते, मुलगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो, तर सून आणखी काही असते. तर अशा प्रकारे आपल्या घरातल्याच लोकांना, कारण पक्षावर त्यांचा प्रभाव असतो, पक्ष त्यांच्या ताब्यात असतो आणि त्यामुळे आपल्याच घरातल्या लोकांना, कुटुंबातल्या लोकांनाच तिकीट देतात आणि त्यांचंच वर्ष राहतं. साखर कारखान्याचे अध्यक्ष तेच असतात, त्यांच्याच घरातला कोणीतरी असतो, त्यांचा भाचा, मुलगा, सून, जावई, अशा आपल्या कुटुंबातल्याच लोकांना हे तिकीट देतात, उमेदवारी देतात, सर्वसामान्याला देत नाही आणि त्यामुळे ते निवडून येतात पैशाच्या बळावर. तर अशा प्रकारे आपल्याच नातेवाईकांना निवडणुकाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्था ज्या आहेत त्या संस्थांमध्ये एक प्रकारची कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. तर असं काहीतरी याच्यावर असायला पाहिजे, पण अजून तसं काही नाही. कारण कुणाला उमेदवारी द्यायची हे सर्वस्वी त्या पक्षाच्या प्रमुखाचे निर्णय असतात आणि बरेच जण मग त्या पक्षप्रमुखावर सुद्धा दबाव निर्माण करून आपल्या कुटुंबाला उमेदवारी पत्रात पाडून घेतात. आणि त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत तर त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व तुम्हाला आढळून येईल. त्यानंतर पुढचं आहे आपल्याला जो पाहायचा आहे भाग ते म्हणजे निवडणूक सुधारणा. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की आपण निवडणूक आयोगाची कामगिरी वगैरे पाहणार आहोत आणि त्यानंतर जे काही निवडणूक आयोग आहे, आपल्या जे निवडणुका होतात देशभर, त्या निवडणुकामध्ये काही सुधारणा करता येतील काय प्रक्रियेमध्ये, निवडणूक सुधारणा. तर याच्यामध्ये निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. दररोज निवडणुका कुठेतरी देशभर चालू असतात. लोकसभेच्या असतात, राज्यसभेच्या असतात, त्यानंतर राष्ट्रपतीची असते, उपराष्ट्रपतीची असते, वेगवेगळ्या निवडणुका सतत चालू असतात. सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक 5 वर्षांनी पुन्हा पुन्हा त्या निवडणुका होत असतात. त्याचप्रमाणे घटक राज्यामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे, तिच्या निवडणुका असतात. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद आहेत, त्याच्या निवडणुका असतात. नगरपालिकेच्या असतात, महानगरपालिकेच्या असतात. म्हणजे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ग्रामपंचायत पातळीपर्यंत, राष्ट्रपती पदापासून ग्रामपंचायतपर्यंत या निवडणुका आपल्याकडे सतत चालू असतो. आणि या चालणाऱ्या निवडणुकांच्या प्रक्रियेवरच आपल्या देशातल्या लोकशाहीचं भवितव्य जे आहे हे या निवडणुकांवरच अवलंबून असतं. तर ते योग्य सुधारणा केल्यास आपली जी निवडणूक प्रक्रिया आहे तिच्याबद्दल आपल्या देशातील जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो. आणि जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही बदल व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये काही निवडणूक सुधारणा सुचवलेल्या आहेत. तर त्यावर आपण बघूया की त्या निवडणूक सुधारणा कोणत्या आहेत आणि त्या निवडणुकाचे म्हणजे त्या सुधारणा जर आपण करायचं ठरवलं तर त्याचे कोणते परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही सांगायचं आहे. तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. तर आपल्याकडे आपण निवडणूक सुधारणाचे जे काही मुद्दे सांगितलेले आहेत ते पाहिलेलं आहे. पहिलं आहे स्त्रियांचं आरक्षण.
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पहा सध्या परिस्थिती आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत काय आहे. तर राजकारणामध्ये जर पाहिलं तर हा प्रांत पुरुषांचं वर्चस्व तुम्हाला दिसून येईल सगळीकडे, अगदी लोकसभेपासून ते ग्रामपंचायतपर्यंत. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मात्र फार मोठा बदल झालेला आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना 50% इतकं आरक्षण स्त्रियांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सगळीकडे एक प्रकारचा सकारात्मक बदल झालेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. स्त्रिया आज त्या राजकारणामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि सक्षमपणे राजकारभार सुद्धा करत आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे झालं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. परंतु अजूनही आपल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा या ठिकाणी मात्र महिलांना आरक्षण दिलेलं नाही. तर त्यासाठी मग त्याचं एक विधेयक आहे, ते खूप वर्षापासून लोकसभेमध्ये अडकून पडलेलं आहे. तसं पाहिलं तर विचार जर केला तर देशातली निम्मी लोकसंख्या जर आपण पाहिली तर ती स्त्रियांची आहे. त्यामुळं देशातली जी सत्ता आहे त्या सत्तेमध्ये सुद्धा स्त्रियांना 50% वाटा मिळायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. मिळायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात आपण पहा लोकसभेमध्ये आपल्या किती महिला सदस्य आहेत. तुम्ही जरा काढून पहा चालू लोकसभेमध्ये, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की 50% असणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व तिथे किती स्त्रिया करत आहेत. मंत्रिमंडळ असू द्या, केंद्रीय मंत्रिमंडळ असू द्या, राज्य मंत्रिमंडळ असू द्या, त्या मंत्रिमंडळामध्ये बघा 50% महिला असायला पाहिजेत, पण नाही आहेत. आता ह्याचं कारण म्हणजे एक तर स्त्रिया म्हणजे राजकारणामध्ये फारसं रस घेत नाही, हे एक असावं कारण असं वाटतं. परंतु जरी त्यांची घ्यायची इच्छा असली तरी बरेच राजकीय पक्ष जे आहेत ते राजकीय पक्ष स्त्रियांना प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांना उमेदवारी देत नाहीत, तिकीट देत नाहीत, कारण त्यांचा क्रायटेरिया काय असतो माहिती. परंतु स्त्रियांना त्या कमी उमेदवारी दिल्या जातात. तर याच्यामध्ये एक पर्याय होऊ शकतो की आरक्षण जरी नसलं, नाही विधेयक जरी नाही पास झालेलं असेल, 33%चं विधेयक पडून आहे लोकसभेमध्ये, कारण ते विधेयकावर मतदान करणारे सगळे पुरुष खासदार आहेत. त्यामुळे ते पासच होत नाही, कारण त्यांच्या स्थानाला धक्का बसण्याची शक्यता आहे. आणि म्हणून महिलांना जर आता आरक्षण हे विधेयक तर अजून पास झालेलं नाही, 33%चं 50%चं तर दूर चाललं आहे. त्यामुळे तिथं जर त्या महिला जास्तीत जास्त निवडणूक जाव्यात असं वाटत असेल तर प्रत्येक पक्षांनी, जे आपल्या देशामध्ये प्रमुख पक्ष आहेत, राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष आहेत, त्या पक्षांनी 50% जी उमेदवारी आहे त्यांच्या पक्षातून दिली त्यातली महिलांना द्यावी असं एक उपाय सुचवलेला आहे. त्यांना फक्त उमेदवारी देऊन चालणार नाही, तर त्यांना निवडून सुद्धा आणायची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. 50% उमेदवारी महिलांना, 50% पुरुषांना असं देऊन त्यांना जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. असा एक उपाय पहिला सांगितलेला आहे. दुसरा आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जे लोक आहेत, बऱ्याच लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असतात. तुम्ही आपल्या लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती गोळा करा, तर गुन्हेगारी त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल तर बरेचसे सदस्य तुम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे दिसते. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये या संदर्भामध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे सगळ्याच पक्षांनी. परंतु असं होताना दिसत नाही. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या सदस्यांना म्हणजे उमेदवारी दिली जाते पक्षाची आणि ते निवडून सुद्धा येतात. तेव्हा असे गुंड लोक, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोक जेव्हा आपल्या कायदेमंडळात जाऊन बसतात तेव्हा पुढे काय होत असेल कल्पना करायची. तर त्यांना अजिबात दिलं नाही पाहिजे. न्यायालयाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत, परंतु कायद्यापुढे काही करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीला निवडणुकीपासून दूर ठेवता येत नाही. त्याचाच गैरफायदा हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक घेतात आणि निवडून सुद्धा येतात. तर अशा प्रकारे जर हे पक्ष जे आहेत त्या पक्षांनीच एक नैतिक जबाबदारी समजून जर अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना तिकीट दिलीच नाही तर ते निवडून येणार नाही आणि त्यामुळे आपोआपच राजकारणाचं जे गुन्हेगारी करणं होत आहे त्याला थोडासा आळा बसू शकेल. असाही उपाय सुचवलेला आहे. तिसरा उपाय आहे
निवडणुकांचा खर्च करण्यासाठी, आता निवडणुकामध्ये प्रचंड खर्च असतो. 15 ते 20 लाख लोकसंख्या असणारा एक मतदारसंघ आपला लोकसभेचा, आणि त्यासाठी मग किती खर्च करायचा यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे. परंतु त्या दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पट खर्च या उमेदवारांकडून केला जातो आणि त्याचा कसलाही हिशोब नसतो. बेहिशोबी पैसा खर्च केला जातो आणि जितका पैशाचा वापर जास्त निवडणुकामध्ये होईल तेवढ्या त्या निवडणुका न्याय आणि विश्वासाने होऊ शकत नाही. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे राजकीय पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पक्ष जे आहेत ते आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत यासाठी एक उपाय सांगितलेला आहे की निवडणुकीचा जो खर्च आहे तो सरकारने करावा. खर्च कोणी करावा? सरकारने. प्रत्येक उमेदवाराचा जो खर्च आहे म्हणजे प्रचारासाठी वगैरे तर तो सरकारनेच करावा असा एक उपाय आहे. आणि त्यामुळे काय होईल, मग जे राजकीय पक्ष आहेत ते आर्थिक गैरव्यवहार करणार नाही. या निवडणुकीमधला जो पैशाचा गैरवापर आहे तो थांबवता येईल असा एक उपाय आहे. विचार करा त्याच्यावर, आपल्याला ह्याच्यावर विचार करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? हे उपाय आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये सुचवलेले आहेत आणि त्याच्यावर आपली प्रतिक्रिया आपण द्यायची आहे. पुढचा उपाय सुचवलेला आहे लोकप्रतिनिधीचा जो कायदा आहे त्या कायद्यातही या दृष्टीने थोडासा बदल करावा आणि बदल करून ज्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, ज्या व्यक्तीवर गुन्हे दाखल आहे अशा उमेदवाराला निवडणुकीपासून कसं दूर ठेवता येईल यासाठी काही तरतुदी करता येतील काय याचा उपाय करावा, असा उपाय करावा किंवा त्याची काळजी घ्यावी. त्यांना जास्तीत जास्त दूर निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवता यावं यासाठी काही उपाययोजना करता येतील काय हे पाहिलं जायला पाहिजे. तर या पाठामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूने विचार केलेला आहे. पुढचा जो पाठ आहे आपला राज्यशास्त्राचा त्या पाठामधून आपण याच्याशी संलग्न असणारा जे राजकीय पक्षाविषयी असं तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या पाठामध्ये आपण राजकीय पक्षाविषयी अधिक माहिती घेणार आहोत, त्याचा अधिक अभ्यास आपण करणार आहोत. तर अशा प्रकारे हा पाठ जो आहे आपला तो पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं EVM बद्दलची माहिती आपल्याला थोडीशी पाहायची आहे. तर आपलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली निवडणूक जी आहे 1951-52ची निवडणूक ही आपली पहिली निवडणूक यामध्ये पार पाडली गेली आणि या निवडणुकीच्या राजकारणाला त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्याच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे. पहिलीच निवडणूक होती ती भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. तर सुरुवातीमध्ये अनेक निवडणुकामध्ये मतपेट्याचा वापर व्हायचा. पुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे, मतपेटीचा बॉक्स दिलेला आहे आणि त्याला असं एक खोट ठेवलेली असायची. ते उमेदवारांची पूर्वी त्या सुरुवातीच्या काळामध्ये जर आता लोक आपल्याकडे निरक्षर होते तर फार गमती होत्या. तर त्यासाठी मग पक्षाची चिन्हामध्ये त्या पेट्याला चिन्ह लावलेली असायची. चिठ्ठीदार करून त्या पेटीमध्ये ज्या पक्षाला आपल्याला मत द्यायचं त्यामध्ये टाकली जायची. तर असे बरेचसे प्रयोग त्यामध्ये करण्यात आलेले आहेत. 1990च्या दशकामधून मात्र बदल झालेला आहे. पूर्वी पोल चिठ्ठ्या होत्या म्हणजे मतपत्रिका असायची, शिक्का मारावा लागायचा. त्या उमेदवारांची नावं, त्यांची पुढे चिन्ह आणि त्याच्यापुढे आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोर खुलीचा शिक्का उमटवायला लागायचा. त्याची परत विशिष्ट घडी घातली जायची आणि त्या मतपेटीमध्ये ते टाकलं जायचं. नंतर ते काढायचं, मोजायचं, वेळ खूप प्रक्रिया होती. ते मतमोजणीसाठी खूप सारा उशीर व्हायचा. वेळ 2-3 दिवस मोजणी चालायची, मतमोजणी. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मग मत मागे पुढे व्हायची वगैरे. तर असे काही प्रकार व्हायचे. पण त्या 1990च्या दशकामध्ये मात्र पासून आपल्याकडे EVM आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ते वापरायला सुरुवात झालेली आहे. तर या वापराला सुरुवात झाल्यानंतर मतदान यंत्र आहे ते त्याचा वापर सुरू झालेला आहे. तर त्यामध्ये अनेक बाबी आपल्याला साध्य करता आलेल्या आहेत. EVM मशीनवर जे उमेदवार दर्शवलेले असतात म्हणजे समोर नाव असतात, त्याच्यापुढे त्याचं आणि त्याचं पक्षाचं चिन्ह दिलेलं असतं आणि त्याच्यापुढे निळं बटन असतं. तर त्या निळ्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरचं निळं बटन आपण दाबलं की आपल्याला त्या उमेदवाराला मत आपलं जातं. परंतु त्याच्यामध्ये पुढे आणखी एक सुधारणा करण्यात आलेली आहे नोटाची. नोटा नन ऑफ द अबोव म्हणजे एक समजा 10 उमेदवार आहेत, आपण ते 10 उमेदवार मतदारांनी पाहिले, पण त्याला असं वाटलं की या 10 पैकी एकही उमेदवार मतदान देण्याच्या लायकीचं नाही, मला याला द्यायचं नाही.
पण मतदान तर करायचं. ते नन ऑफ देम, नोटा NOT, म्हणजे सगळ्यात शेवटी हे बटन लावलेलं असतं. जर आपल्याला कुठल्याच उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर ते नोटाचं बटन आपण दाबू शकतो, मतदान देऊ शकतो. अशा प्रकारची ही एक बदल त्यामध्ये घडून आलेला आहे. त्यानंतर जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना मतदान करणं सोपं जाऊ लागलेलं आहे. म्हणजे आता ते शिक्के वगैरे मारायचं असं काही नाही आहे, सोपं आहे. जायचं आणि 3 वेळा बटन दाबायचं, इतकं सोपं ते काम केलेलं आहे. एक बजार वाचतो, त्यानंतर झालं मतदान. त्यामध्ये कागदाचा वापर बंद झालेला आहे. जे कागद झाडापासून बनतात त्यामुळे वृक्षतोड थांबलेली आहे. म्हणजे पर्यावरणासाठी सुद्धा हे EVM पूरक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे निकाल आहे, निकालाचा दिवस आहे, ते फार लवकर निकाल लागतात. कारण ह्याला मोजत चिठ्ठ्या वगैरे बसायचं नाही. ते EVM मशीनवर काउंटिंग सुरू होते आणि फटाफट निकाल हाती येतो. तर अशा प्रकारे मतपेटी ते EVM पर्यंतचा एक प्रवास आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आपला पाठाचा जो आजचा तिसरा भाग होता, तिसरा पिरियड, त्यामध्ये हा आपला पाठ आज पूर्ण झालेला आहे. या आजच्या तासामध्ये आपण मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरची आव्हाने, त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, राजकीय हिंसा, एकाच कुटुंबाचे वर्चस्व, असे काही म्हणजे आव्हानं पाहिलेली आहेत. त्याच्यावर त्याचप्रमाणे निवडणुकामध्ये काय बदल झाले पाहिजेत, यासाठी काय उपाययोजनाही आपल्याला करता येतील काय, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हीही विचार करायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा आपला पाठ आज पूर्ण झालेला आहे. या पाठाखाली एक स्वाध्याय आहे. तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या जे गुरुजी पेजेस सांगितलेले आहे त्या वहीमध्ये तो पूर्ण करायचा आहे. त्यानंतर तो आपण तपासणार आहोत. तो कसा तपासायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा पिरियड संपला. नमस्कार.